हा आजार म्हणजे SMA टाईप 1 ह्याचं नाव आहे. म्हणजे ह्याचे जे पाठीचा जो मणका आहे तो कमजोर झाला आहे, वीक झाला आहे आणि त्याच्या तिथल्या ज्या नसा ज्या आहेत त्या मसल्स पण जातात, त्या वीक होत चालल्या. म्हणजे तो लेग्स म्हणजे पाय उचलत नाही आहे, त्याच्या हातांची एवढी हालचाल नाही, स्ट्राँग मूव्हमेंट कुठलंच नाही. आता यांचा आजार एवढा दुर्मिळ आहे ना की मी पहिल्यांदाच ऐकलं मी असं की जवळपास आहे ना पुणे जिल्ह्यात जवळपास आता लोकसंख्या जवळपास 20 लाख असतील. 20 लाख इंटू जर 50 जरी केलं ना तरी 10 कोटी रुपये तयार होतात. मग या पोरासाठी 50-50 रुपये प्रत्येक जणांच्या वाट्याला येतात. पण मी कंटेंट क्रिएटर, रील स्टार, इन्फ्लुएन्सर ह्यांना विनंती करते की ॲटलिस्ट तुम्ही रील्स तरी टाका, म्हणजे ते अजून जास्त पब्लिक्सपर्यंत पोहोचेल. म्हणजे जे आपले पुण्यात नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहे ना 3-4 दिवसाआधी ना अनुष नाईकडाचा व्हिडिओ अनुष नाईकडेच आहे ना एक बातमी केली ती चासकामांचे ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस आहे ना बऱ्याच लोकांनी आपल्या पुणे नगर जिल्ह्यातल्या बैलगाड्यावाल्यांनी मदत केली ती. अजूनही त्याला मदत चालू आहे. पण त्याचबरोबर या ताईंनी आपल्याला एक DM केला होता सिद्धेशला. मग आम्ही आता शूट करायला आलो. आता यांचा आजार एवढा दुर्मिळ आहे ना की मी पहिल्यांदाच ऐकलं मी असं की जवळपास ह्या इंजेक्शनला किती खर्च वगैरे आहे ते सांगतील. त्यांचं पहिले इंट्रोडक्शन करू आपण, नाही का? ते कुठले काय आहे, तुमचं नाव सांगा. अक्षय सोमनाथ दरेकर. मी हृदयचा बाबा आहे. आम्ही 201 मंगळवारपेठ पुणेमध्ये राहतो. तुमचं नाव? मी प्रगती अक्षय दरेकर, हृदयची आई. आणि या मुलाचं वय किती आत्ता? तो 11 महिन्याचा आहे. 11 महिन्याचं आहे. आजच 11 महिन्याचा झाला. नक्की आजार काय म्हणजे ह्याबद्दल सांगा जरा. बऱ्याच लोकांना जास्त माहीत नाही आजाराबद्दल. हा आजार म्हणजे SMA टाईप 1 ह्याचं नाव आहे. म्हणजे ह्याचे जे पाठीचा जो मणका आहे तो कमजोर झाला आहे, वीक झाला आहे आणि त्याच्या तिथल्या ज्या नसा ज्या आहेत त्या मसल्स पण जातात, त्या वीक होत चालल्या. म्हणजे तो लेग्स म्हणजे पाय उचलत नाही आहे, त्याच्या हातांची एवढी हालचाल नाही, स्ट्राँग मूव्हमेंट कुठलंच नाही, ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. म्हणजे पालतं पडणं, बसणं, रांगणं ह्या ॲक्टिव्हिटी त्याला काहीच जमत नाही आहे. आणि तुम्हाला कसं समजलं आता आजाराबद्दल कसं समजलं वगैरे काय? म्हणजे आता हा आधी ह्याचे लेग्स मुवमेंट स्ट्रॉंग होते 6 महिन्याच्या आधी, किक वगैरे करायचा. पण जसं 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याचे तो कमरेपासून पाय उचलायचेच बंद करायला लागला. त्याचे जे म्हणजे पालतं पडायचं ना ते बंद झालं त्याचं सगळं. ते म्हणजे वीक होत गेला तो एकदम. मग तेव्हा ब्लड टेस्ट वगैरे केली, मग तेव्हा हा आजार समोर आला. ओके. मग आता असे पेशंट पुणे जिल्ह्यात किती असे तुम्हाला काय वाटतं? मग तुम्हाला कळलं असेल ना डॉक्टरांकडून वगैरे? नाही, अजून तर आम्हाला असं काही माहिती कळली नाही. पण सध्या तर पुण्यात एकमेव पेशंट आम्हीच आहे असं तर. तुमचंच आहे? हो. कारण की याच्यात पण टाईप असतात ना, टाईप 1, टाईप 2. तर टाईप 1मध्ये तर सध्या हृदयाचं आहे. ओके. हो. आणि आता याला वगैरे उपचार वगैरे कुठं राहणार याचं काय? ह्याचे उपचार एक USA नॉर्टिस म्हणून कंपनी आहे, तिथून त्याचं मेडिसिन येणार आहे. आणि बँगलोरला एक बॅप्टिस्ट हॉस्पिटल म्हणून दवाखाना आहे. तर ह्याचं पण असं असतं की जिथं लायसन्स असतं तिथंच ते मेडिसिन येतं. तर ते बॅप्टिस्ट हॉस्पिटलकडे लायसन्स आहे, मग तिथंच ते मेडिसिन येणार आहे. मग जेव्हा ॲडमिट करण त्याच वेळेचं इंजेक्शन तुम्हाला द्यावं लागेल आणि त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करावे लागतील. जेव्हा पैसे आमच्याकडं पूर्ण 10 कोटी रुपये साठतील तेव्हा ते आम्ही तिथं पाठवून देणार नॉर्टिस कंपनीला. मग ते लोक त्याच्यानंतर इथं मेडिसिन पाठवणार. त्याच्यात पण 1-2 महिने असे जाणारच नाही का, म्हणजे पूर्ण पेपर वर्क वगैरे सगळं. जवळपास आहे ना पुणे जिल्ह्यात जवळपास आता लोकसंख्या जवळपास 20 लाख असतील. 20 लाख इंटू जर 50 जरी केलं ना तरी 10 कोटी रुपये तयार होतात. मग या पोरासाठी 50-50 रुपये प्रत्येक जणांच्या वाट्याला येतात. मग मी तुम्हाला आहे ना रिक्वेस्ट करतो, या पोराला मदत करा. यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे. आम्ही इथं व्हेरीफाय करायला आलो, त्यांचं चेक केलं. आत्ता त्याची फिजिओथेरपी चालू आहे. मग डेली करता का कसं करता? डेली फिजिओथेरपी आहे त्याची. आणि हो, त्याला म्हणजे एक सपोर्ट म्हणून मेडिसिन पण चालू आहे, ते पण 15,000चं आहे. रोजचे फिजिओथेरपीचे पण 700 रुपये आहेत. ओके. मग आत्ता याचं वय 1 वर्ष, नाही, 11 महिने. 11 महिने. आणि तो इंजेक्शन किती दिवसापर्यंत द्यावं लागलं आपल्याला? अजून 2-3 महिनेच आहेत. म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर त्याला ते इंजेक्शन द्यायचं आहे. आणि इंजेक्शन दिल्यानंतर ते रिकव्हरी फास्ट होती का? फास्ट फास्ट म्हणजे जेवढा तो वीक झाला, जेवढा वीक झाला तेवढं कव्हर व्हायला त्याला पुढं टाईम पण नाही का असा लागतो. हो. आता इथे तुम्ही पॉलिटिशियन असतील, जे मंडळ असतील, बाकी देवस्थान आहे, त्यांनी तुम्हाला हेल्प नाही केली काय? आता पॉलिटिशियन लोकांचं तर चालू आहे, म्हणजे सरकारचं कसं काम थोडं हळूहळूच होतं. आणि बाकी जे आम्ही संस्था वगैरे जिथं फिरतोय, मंदिर वगैरे, तर ते लोक म्हणतात आम्ही हॉस्पिटलला पैसे पे करू. पण यात हॉस्पिटलचा काही संबंधच येत नाही ना, कारण की हे औषध आपल्याला जे पैसे आहेत ते नॉर्टिस कंपनीला द्यायचे आणि बाळ अजून ॲडमिट पण नाही आहे. तर प्रॉब्लेम तोच होतोय. म्हणजे आम्हाला पैसे जमा करण्यासाठी हे संस्थेचं कडनं हाच प्रॉब्लेम आहे नाही का, की ते म्हणतात आम्ही हॉस्पिटलच्या नावाने चेक देऊ, पण हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिटच नाही ना, घरीच येतो अजून.
यांनी ना बऱ्याच लोकांना आहे ना क्रिएटरला आत्तापर्यंत आहे ना DMs केलेत. यांनी मला पर्सनली दाखवले आम्हाला की ना बऱ्याच लोकांना गेले, यांना कोण रिप्लायच देत नाही आहे. मुळात त्यांची ना जे इश्यू आहे तो जेन्युइन आहे. आणि बारीक पोरग याला फक्त 11 महिने वयाचं आता वयाचं जवळपास एक 3-4 महिने त्याला जर इंजेक्शन दिलं तर याचं आहे ना रिकव्हरी फास्ट होईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मागे यांनी सांगितलं आम्हाला की ना बँगलोरमध्ये असं एक आजार होता दुर्मिळ. तिथल्या जे कॉन्टेंट क्रिएटर आहे गव्हर्नमेंट आहे त्यांनी ना जवळपास 6 दिवसात फंड रेज केला होता. ॲक्च्युली म्हणजे त्यांच्या कंटेंट क्रिएटर, त्यांचे रील स्टार जे आहेत, त्यांचे इन्फ्लुएन्सर, त्यांनी सगळ्यांनी येऊन मदत केली. त्यांनी सगळ्यांनी म्हणजे लिटरली प्रत्येक जणांनी 6-6 दिवस 8-8 दिवस कंटिन्यू रील्स टाकल्या त्यांच्या पेजवर. त्याच्यामुळे त्यांचे 6 दिवसात फंड रेज झाले. तर मग आपल्या पुण्यात पण किती रील स्टार आहे, किती इन्फ्लुएन्सर आहे, किती कंटेंट क्रिएटर आहे. तर ह्या सगळ्यांनी ॲटलिस्ट कंटिन्यू 4 दिवस 6 दिवस जरी रील्स टाकल्या त्यांच्या पेजवर नको हां बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांच्या 6 दिवस जरी त्यांच्या पेजवर रील्स कंटिन्यू टाकल्या तर ही अमाऊंट अशी लगेच कलेक्ट होण्यासारखी आहे. बरोबर आहे. कारण आता आम्ही बघतोय ना, आता आम्ही पण पुणे नगर जिल्हा बैलगाड्यावाली ना त्या पोराला आम्ही मदत करतोय ना. आता थोडा वेळ लागतो ट्रस्ट इश्यू यायला नाही का, पण जेन्युइन प्रॉब्लेम तुम्ही जरी तुम्हाला जर वाटलं तसं तर तुम्ही येऊन बघू शकता. तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना ती दाखवतील इथं. आता इथं आम्ही यांच्या घरात आलो आहे. घर पण एवढं काय हे नाही. आता इथं घर तुमचं म्हणजे कसं आहे घर म्हणजे कोणाचं वगैरे हे बायकोचं ही माझं माहेर आहे. माहेर आणि म्हणजे आम्ही लो मिडल क्लास फॅमिलीतले आहेत. बरोबर. म्हणजे ह्याचा पण पेमेंट पण एवढा नाही. ह्याला पेमेंट पण 15 ते 20 हजारपर्यंत येतं. आणि आता आम्ही फंड रेझिंगसाठी इथे तिथं फिरतो तर हा जॉबला सुद्धा नाही. तर आम्हाला म्हणजे पर्सनली ह्याच्यासाठी पण काहीच मदत होत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी ॲटलिस्ट गव्हर्मेंट करेल नाही करेल म्हणजे अजून किती टाईम लागेल मी नाही सांगू शकत. पण मी कंटेंट क्रिएटर, रील स्टार, इन्फ्लुएन्सर ह्यांना विनंती करते की ॲटलिस्ट तुम्ही रील्स तरी टाका. म्हणजे ते अजून जास्त पब्लिक्सपर्यंत पोहोचेल. म्हणजे जे आपले पुण्यातले किंवा महाराष्ट्र म्हणजे भरपूर लोकांपर्यंत हे पोहोचेल तेव्हाच लोकांना विश्वास बसेल. आम्ही कंटिन्यू रोज DM करून किती लोकांना करणार, किती इन्फ्लुएन्सर करणार. ते बघायला टाईम घेतात. काही जण जेन्युइन आहेत ते करतात. पण माझं एकच विनंती की तुम्ही तुमच्या पेजवर टाकून हृदयला कोलॅबरेट करा. कारण हृदयच्या आयडीला एवढे पब्लिक नाही आहे, तर फॉलोअर्स नाही आहेत. तर तुम्ही एवढे तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत तर त्याच्यामुळे खूप हेल्प होईल. तर प्लीज तुम्ही तुमच्या पेजवर रील्स टाका. बरोबर आहे. आता आम्ही पण बघतो ना समाजात आहे ना, आमचे फक्त फॉलोअर किती असतील 1,11 आणि 30,000. पण जे मोठे मोठे मिलियनमधले आहे ना, आणि ही जी पब्लिक आहे ना समाजातले लोक आहे ना, हीच त्यांना वरणी देते. आणि त्यांनी ते लोक आहे ना ह्यांची मदत आता करत नाही आहे. म्हणजे आपल्या सामान्य जनता आहे ना यांनी ही मोहीम हातात घेतली पाहिजे. पुणे जिल्ह्यातली ना जवळपास 20 लाख लोक आहे. 20 लाख × 50 जरी केल्यानंतर 10 कोटी रुपये तयार होतात. मग या पोरांसाठी ना 10 कोटी रुपये काहीच नाही आहे. 50 रुपये तर बिसलरीचे पाणी पेतात पोरं 50 रुपये आणि 10 कोटी रुपये तयार पण होऊन जातील. तुम्हाला रिक्वेस्ट करतो या पोराची ना खरं मदत करा. आता याचं घर पण एवढं साधं आहे. आता यांनी सांगितलं जॉब पण नाही आहे. आता हे सगळं मिळून सर्वाईव्ह करता येते. आम्ही तर आधी रेंटच्याच घरात राहायचो. पण आता रेंट कसं भरणार ह्याचं म्हणजे फिजिओथेरपी, मेडिसिन वगैरे त्याच्यामुळे आम्ही खराडीला राहायचो. तर तिथलं रेंटचं घर वगैरे सोडून इथे मग मी आता मम्मीकडे राहते. बरेच तुम्हाला जर आहे यांना मदत करायची असेल ना, यांचा एक आहे ना हे कसं करणार तुम्हाला मदत वगैरे. एक किट्टो म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा QR कोड देतो आपण. त्याच्यावर जरी सगळ्यांनी पैसे पे केले तरी. ही संस्था इंटरनॅशनल आहे कशी काय. हा इंटरनॅशनल संस्था आहे ती. म्हणजे हा ट्रस्ट ठेवू शकता तुम्ही त्याच्यात. आणि त्याच्यावर पेमेंट केल्यानंतर ते कसं करणार वगैरे काय. स्कॅनर आहे त्याचं. तर हा त्याचं पेमेंट झालं नंतर ॲडमिट केलं हृदयला, त्यानंतर ते इंजेक्शन परचेस करणार ना. ते जे पेमेंट आहे ना ते आपण जिथनं मेडिसिन पाठवणार ते तिथे पाठवतात पेमेंट सगळं. ओके ओके. मग डायरेक्ट हॉस्पिटल पे डायरेक्ट हॉस्पिटलला. हो ठीक आहे. महाराष्ट्रातील जनतेला आपण सांगू इच्छितो अशी ग्राउंड रियालिटी आहे. समाजातले जे मोठमोठे जे आपले कॉन्टेंट क्रिएटर असतील, न्यूज चॅनल असतील, त्यांना ही दाखवायला वेळ नाही आहे. ही ग्राउंड रियालिटी यांनी असा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की अशा लोकांना मदत केली पाहिजे. आणि ठीक आहे म्हणजे सगळ्यांना जे छोटे मोठे कुठलेही कंटेंट क्रिएटर, रील स्टार, मी सगळ्यांना विनंती करते प्लीज माझ्या हृदयचा जीव वाचवायसाठी त्याला मदत करा.